हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत असतात हो की नाही? झालं असेल चहा पाणी वगैरे, आता सर्व कामं वगैरे आहे की नाही? काय झालं, काल साताऱ्यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला एका मुलाने चाकू लावला होता आणि बराच वेळ तो काय त्या मुलीला सोडत नव्हता. मग त्याच मुलीने त्याला सांगितलं, छोटीच मुलगी होती, 14 वर्षाची असेल, 8वीत असेल शिकायला, 8वी 7वी 8वीतच असेल, अशी पातळशी होती पोरगी, दिसत होती व्हिडिओमध्ये. आणि तो मुलगा तिच्या गळ्याला चाकू लावून तिला कुठे नेत होता काय माहिती. आणि तिथल्या लोकांनी ते पाहिलं. ही घटना आहे साताऱ्यातली. शाळेचा ड्रेस होता, दप्तर होतं त्या मुलीच्या पाठीवर, आणि तो मुलगा मोठा चाकू घेऊन त्या मुलीच्या गळ्याला लावत होता. आणि त्या मुलीला नंतर लागलेलं पण आहे त्या चाकूमुळे. परंतु त्या मुलीने त्याला सांगितलं की चाकू फेक, चाकू फेक. मग त्यांनी चाकू फेकला. चाकू फेकल्याच्या नंतर सर्व तिथल्या लोकांनी, मुलांनी, माणसांनी त्याला बेदम चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सांगायचं एवढंच आहे की मुली शाळेत जातात, जिथं मुलींची शाळा असते तिथं मुलांचं टोळकं हे उभं असतंच, एवढं मात्र खरं आहे. आणि मग ते मुलींची शाळा असो, मुलींची शाळा असो किंवा कोणी असो, शाळा सुटायच्या टायमाला किंवा शाळा भरायच्या टायमाला वेळेस सर्व तिथं मुलांचे टोळके येऊन उभा राहिलेले असतात. ओके. आणि हे मला माहिती आहे, कारण मी पण शाळेत होते. आणि काही मुली असतात, त्यांच्या ओळखीचे असतात काही मुलं, आणि ते एकमेकांना ओळखत असतात आणि त्यांची ओळख असते. कोणी असं कोणाच्या गळ्याला उगीच चाकू लावत नसतं, एवढं मात्र खरं. आम्ही पण शाळेत जात होतो, आम्हाला कधी कोणी काही ब्रश शब्दाने बोललं नाही, कारण का आम्ही त्या मार्गालाच नाही. आणि मुलींची पण काही चूक असेल की जर तो मुलगा एवढा इथपर्यंत त्याची हिंमत झाली की त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावायची, तर नक्कीच काहीतरी भानगड असेल, एवढं मात्र खरं आहे. हल्ली मुलींना पण हॉटेलमध्ये खायला प्यायला फार आवडतं, गिफ्ट घ्यायला फार आवडतं. त्यामुळं मुलं देतात आणि नंतर मुली कुठल्या गोष्टीला नकार दिला की मग ते मुलं अशी टोकाचं पाऊल उचलतात. असं होतं. आणि म्हणजे आमच्या वेळेस ना, पूर्वी असं काही नव्हतं, गिफ्ट वगैरे हे ते. कोणी जर छोटंसं चॉकलेट जरी दिलं ना, तरी ते आम्ही घरी आणून आईला दाखवून खायचं. आई हे बघ, आज असा मुलीचा बड्डे होता किंवा मैत्रिणीने मला चॉकलेट दिलं. एवढं आम्ही प्रामाणिक होतो आपल्या आईवडिलांशी. हल्लीच्या मुली आईवडिलांशी प्रामाणिक नाही, खोटं बोलतात, खोटं सांगतात आणि बाहेर त्यांचं भलतंच चालू असतं. आणि मग गळ्यापर्यंत आल्याच्या नंतर आईवडील आपल्या मुलीला म्हणतात की नाही, ती अज्ञान आहे, आणि मुलाला म्हणतात की तो वेडसर आहे, त्याचं डोकं चांगलं नाही. म्हणजे अशा काही काही गोष्टी घडतात. त्यामुळं मुलींनी सावध राहावं. जर कितीही मुलगा तुम्हाला भुरळ घालत असेल, तर तुम्हाला किती म्हणजे काय काय गिफ्ट देत असेल, काही तुम्हाला बोलत असेल की मी तुला हे देतो, मी तुला ते देतो, मी तुला गाडीवर फिरवतो, मी तुला हे करतो ते करतो, तर तुम्ही ते घेऊ नका. ते घेण्यात काही अर्थ नाही. शेवटी आयुष्याचा नाश होतो. खूप वर्षापूर्वी मी आणि माझे मिस्टर आम्ही असेच सिंहगडला गेलो होतो फिरण्यासाठी. म्हणजे आम्ही जायचो, असं कधी वाटलं तर असं जायचो. आम्ही दोघेच जण गेलो होतो. तर अशा मुली होत्या, गाडीवर भराभर भराभर येत होत्या, तोंडाला फडकी बांधली होती आणि फिरायला जात होत्या. कॉलेजची दप्तरं होती मागे. तर मला काय म्हणायचं मुलींना, तुम्ही अशा गोष्टी करू नका ज्या तुमच्या आईवडिलांना पण आवडणार नाही, माहिती. आणि तुम्हाला समाजात राहणं फार धोकाचं होईल. नंतर तुमचं लग्न ठरलं किंवा त्याच मुलाशी तुम्ही लग्न केलं किंवा काय झालं, आधी तुम्ही शिका, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग लग्नाचा आणि बाकी गोष्टीचा विचार करा, माहिती का. सांगायचं हेच होतं की समाजात आपली नावाची बदनामी होते, आणि स्त्रीच्या जातीला किंवा मुलीच्या जातीला एकदा लेबल लागलं ना वाईटचं, तर ते निघतच नाही आयुष्यभरासाठी, माहिती का. आणि हे लेबल का लावून घ्यायचं, मी म्हणते, आयुष्यामध्ये. हां,
योग्य मार्ग, योग्य वेळ आल्यावर तुम्ही करा ना तुम्हाला काय करायचं ते. परंतु लहान वयात, कोवळ्या वयात तुम्ही शिका. नाही त्या गोष्टी करत नका बसू. भलतीकडंच डोकं नका चालू तुमचं, आहे की नाही? त्यामुळे तर समाजात अशा गोष्टी घडत चाललेल्या आहेत, नाही का? आणि मुलं देतात त्रास, मी म्हणत नाही की मुलांची पण चूक असते. एखाद्या मुलीचं जर इच्छा नाही आहे तर आपण त्या मुलीच्या नादाला नको लागायला. जबरदस्तीने एकतर्फी प्रेम करण्याचा प्रयत्न करू नका. जिचं तुमच्यावर प्रेम आहे तिच्याशीच तुम्ही प्रेम करा. उगाच ती आवडती, तिने 100 वेळा सांगायचं नको रे नको रे, माझं तुझ्यावर प्रेम नाही, हे नाही ते नाही. कशाला तुम्ही तुमचा अपमान करून घेता मुलांना? पण मी सांगते, तुम्ही पण तुमचं करा ना. शाळा करा, कॉलेज करा, कुठल्या तरी मोठ्या पदावर जा आणि मग लग्नाचा विचार करा. आज मोबाईल आलाय हातात तर जो तो उठते आपलं. प्रेमाचेच नाटकं चाललेत जास्त. हं? काय बोलावं बाई यांना, काय कळतच नाही. वय आहे तर वयात शिकून घ्या. बाकीच्या गोष्टी नंतर करता येतील. आयुष्यामध्ये खूप वेळ आहे प्रेम प्रकरण, लग्न वगैरे करायला.